नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमचं आणि आपल्या सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल गावरान बेस्ट एक्सपर्ट. हेल्दी मेवा गावरानच खावा. तर मंडळी, आजच्या व्हिडिओचं कारण असं की आपल्या फार्मवरती आपल्याला 15 दिवसांच्या पिल्लांची ऑर्डर आहे. तर ते पिल्लं आपल्याला डिलिव्हर करायचे आहे. तर त्या पिल्लांना झाले आता 7 दिवस. तर 7व्या दिवशी लासोटा ही वॅक्सिन देणं गरजेचे असते. तर मग ती वॅक्सिन कशा पद्धतीने दिली पाहिजे, त्या वॅक्सिनचं सगळं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा येतो की लासोटा लस देताना आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे. आता मी चाललोय मेडिकलमध्ये लासोटा लस घेण्यासाठी. तर हे ट्रॅव्हलिंग डिस्टन्स किती हे पण तितकंच महत्वाचं आहे. आता मेडिकलमध्ये गेल्यानंतर ती किती त्याची कोल्ड चेन मेंटेन होणं हे पण तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं मेडिकल पण असंच चॉईस करा की जिथं व्यवस्थित जेन्युइन औषधं मिळतात. तर आता मी चाललोय, तर मी तुम्हाला दाखवतो आता कशा पद्धतीने आपल्याला तिथे औषधं घेता येईल आणि फार्म पर्यंत जाईपर्यंत कशी काळजी घेतली पाहिजे हे पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे. तर आता मेडिकलमधून घेतल्यावर काय लक्षात घ्यायचं, मेडिकल व्यवस्थित हवं, म्हणजे विश्वासास पात्र हवं. त्यानंतर मेडिकलवाल्यांनी त्यांची कोल्ड चेन व्यवस्थित मेंटेन केलेली पाहिजे. म्हणजे ती वॅक्सिन मेडिकलमध्ये पण फ्रीजमध्ये हवी आणि त्याच्यापर्यंत येईपर्यंत त्यांनी सुद्धा ती कोल्ड चेन मेंटेन करायला हवी. तर आता त्याच्याबरोबर काय काय येतं बघा वॅक्सिनमध्ये. आता ही एक डबी येईल, ही 1000 पक्ष्यांसाठी आहे. तर हे डायल्युटर आहे आणि प्लस तुम्हाला एक अशी एक छोटी मेन आपली वॅक्सिनची पावडर मिळते. आपलं वेन आपल्याला अशी पावडर मिळते. ही हा एक आहे आपल्या 1000 पक्ष्यांसाठीचा डोस आहे. तर हे घेतल्यानंतर त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडनं आपल्याला आहे ना बर्फ घ्यायचा आहे. बर्फ घेतल्यानंतर हे आपल्याला घेऊन जाताना हे पूर्णतः त्या बर्फाच्या पिशवीमध्ये बर्फात पॅक असावं, जेणेकरून टेम्परेचर मेंटेन राहील त्याचं. आणि जर तुमचं ट्रॅव्हलिंग म्हणजे डिस्टन्स जर जास्त असेल वॅक्सिन नेण्यासाठी, आता माझं 20 मिनिटावरती फार्म आहे, त्यामुळे मला एवढ्या बर्फामध्ये सफिशियंट माझं काम होणार आहे. जर तुमच्याकडे जर लांब अंतर असेल तर तुम्ही घरून जातानाच आईस बॉक्स वगैरे घेऊन जा, जेणेकरून वॅक्सिन व्यवस्थित राहील. तर पुढचं मी तुम्हाला आता पुढे फार्मवरती गेल्यानंतर कशा पद्धतीने काम करायचं ते पण दाखवतो. तर व्हिडिओत बरोबर राहा. तर नमस्कार, आता आपण फार्मवरती आलेलो आहोत. तर आता आपल्याला वॅक्सिन देणं चालू करायचं आहे. तर आता कशा पद्धतीने द्यायचे हे मी तुम्हाला दाखवतो. हे अशा पद्धतीने दोन्ही आपल्या याच्यातले आता हे थोडे पक्षी बाकी आहेत, हे सगळे एका साईडला आपल्याला एका चिक गार्डमध्ये टाकायचे आणि मग तिथून एक एक वॅक्सिन करून आपल्याला ह्या चिक गार्डमध्ये टाकायचे, म्हणजे ते लक्षात येतील. आता प्रत्येक पक्षाच्या डोळ्यामध्ये आपल्याला एका डोळ्यामध्ये एक एक ड्रॉप टाकायचा आहे. तर तो टाकतानाचा पण मी तुम्हाला व्हिडिओ देतो. तर अशा पद्धतीने बघा, या ड्रॉपलेटमध्ये आपण औषध टाकून घेतो. तसं पक्षी पकडल्यानंतर साधारण त्याच्या डोळ्यामध्ये या पद्धतीने असा एक थेंब ड्रॉप टाकायचा आणि पक्षी सोडायचा, या साईडला सोडायचा, म्हणजे जेणेकरून प्रत्येक एक पक्षी वॅक्सिनेट होईल. आता ही झाली वॅक्सिनची पद्धत. हा 7वा दिवस आहे. ही 15 दिवसाची पिल्लं आपल्याला ऑर्डर आहे, तर ती द्यायची आहे. तर ती 7व्या दिवशी आपण लासोटा वॅक्सिन करून आणि 14व्या दिवशी गंभोरा वॅक्सिन करून आपण कस्टमरला देतो. तर अशा पद्धतीने प्रत्येक एक वॅक्सिनेट करून प्रॉपर अशा पक्षी आपण सगळ्यांना देत असतो. तर वॅक्सिनचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकला कशा पद्धतीने करायची. तर कोणाला पिल्लाची बुकिंग द्यायची असेल, ऑर्डर बुक करायची असेल, तर खाली नंबर देतो, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या पिल्लांची बुकिंग करा. तर आता ही लासोटाचं काय महत्त्व, हे का देतात, कशासाठी देतात, हा सगळा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगतो. तर तूर्तासा थांबू. धन्यवाद.